पृथ्वीमध्ये भौतलोक तेही पाहावा विवेक, इहलोक आणि परलोक बरा पाहावा. इहलोक साधावया कारणे, जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. सद्गुरूचे काय पुसावे हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. त्या दोन गोष्टी त्या कोण? देव कोण, आपण कोण, या गोष्टीचे विवरण केलेचे करावे. सद्गुरूंना दोनच गोष्टी विचाराव्यात असं समर्थाने म्हटलंय. माझं कल्याण कसं होईल, त्याच्यानंतर निरनिराळ्या ऐहिक गोष्टी, या सर्व गोष्टी त्यांना विचारत बसू नये. देव कोण, आपण कोण, एवढ्यात दोनच गोष्टी विचाराव्यात. हे पण समर्थांचं वैशिष्ट्य आहे की गुरु शिष्य संबंध कशासाठी आहे तर ईश्वराचा अनुभव येणे हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. त्या ईश्वराचा अनुभव येणे हा मुख्य उद्देश आहे. त्या ईश्वराचं स्वरूप काय, माझं स्वरूप काय, एवढ्या दोनच गोष्टी विचाराव्यात. मग या दोन गोष्टी सद्गुरूंना फक्त विचारायच्या. आयडियल आहे एकदम. लोक सद्गुरूंना अनंत गोष्टी विचारत असतात. तसं व्यक्तिमत्व म्हणून त्या निरनिराळ्या गोष्टी त्या सांगणार नाहीत, उत्तर देणार नाहीत, अशातला भाग नाही आहे. परंतु आपला त्यांचा असलेला संबंध या गोष्टीसाठी आहे की देव कोण, आपण कोण, म्हणजे देवाचा आणि आपला संबंध काय, देवाचं स्वरूप काय, आपलं स्वरूप काय, परस्परांमध्ये काय संबंध आहे, एवढंच फक्त सद्गुरूंना विचारावं. याच्या पलीकडे अजून त्यांना काही विचारायची आवश्यकता नाही. कल्याण करा म्हणून त्यांना सांगण्याची गरज नाही. करणार असतात त्याच्यासाठी म्हणून काही म्हणजे अनंत गोष्टी ज्या ज्या काही मनामध्ये येतात की आमच्या कुटुंबाचं कल्याण करा, हे करा, ते करा, काही नाही. समर्थांनी सांगितलं जर का विचारात घेतलं तर मुख्य गोष्ट सर्व माणसाचा जो एकंदर वैचारिक फोकस तो एक्झॅक्टली कुठं असला पाहिजे ही गोष्ट सांगते. नाही सद्गुरूंना अनंत गोष्टी विचारत असतात लोक. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं होतं की सगळं हिंग जिऱ्याचं गिराईक, कस्तुरीला गिराईक नाही. म्हणजे ऐहिक प्रश्न याच्याशिवाय दुसरं काही माणसं विचारत नाही. आणि का विचारलं ह्या गोष्टी जरूर विचाराव्यात की उपासनाची पद्धत काय आहे, या वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याच्याशी संबंधित असलेल्या जरूर विचाराव्यात. पण मुख्य ही गोष्ट त्यांच्याकडून समजून घेण्याची आहे की देव कोण, आपण कोण, फिनिश. याच्यापेक्षा तिसरी गोष्ट नाही. सकळ केली याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ. आता ह्याच्यामध्ये सद्गुरूंची संगत धरावी हे सांगितल्यानंतर परलोक साधावा या कारणे सद्गुरू पाहिजे. आणि ते सांगितल्यानंतर सद्गुरूंना काय विचारावं तर देव कोण, आपण कोण, एवढंच. हे आपल्याला झेपणारा परमार्थ नाही आहे. आपण हजार गोष्टी निरनिराळ्या प्रकारे देवालाही आणि का सद्गुरूंनाही भरपूर गोष्टी चाललेल्या असतात. पण ते गाभा सांगतात की या गुरु शिष्य संबंधांचा
जो गाभा आहे तो हा आहे की ईश्वराचं स्वरूप कळलं पाहिजे, आपलं स्वरूप कळलं पाहिजे, परस्परांचा मधला संबंध काय आहे ते कळलं पाहिजे. सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ. सगळं काही जे उपासना करतो म्हणजे सगळं काही ऐहिक जीवन तर आहेच आहे, त्याच्यामध्येच माणूस परमार्थ करतो. त्या ऐहिक जीवनाचा उद्देश जो आहे त्या ऐहिक जीवनाचा उद्देश हा आहे की पारमार्थिक अशा प्रकारची अवस्था प्राप्त व्हायला अंतःकरण सुयोग्य व्हावं, हा ऐहिक जीवनाचा उद्देश. तर सद्गुरूंना विचारायचं काय, तर दोनच गोष्टी म्हटल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी विचारायच्या असतात. मुलीच्या लग्नाबद्दल विचारायचं असतं, मुलाच्या नोकरीबद्दल विचारायचं असतं, असा अनंत गोष्टी विचारायच्या असतात. या ऐहिक गोष्टीच्या बाबतीत तर काही विचारू नये, पारमार्थिक पण गोष्टींच्या बाबतीमध्ये उदंड काही विचारत बसू नये. दोनच गोष्टी विचाराव्यात, देव कोण, आपण कोण, असं समर्थांचं म्हणणं. सकळ केल्याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ. शाश्वत सगळं काही केलं म्हणजे पारमार्थिक साधन, जे जे काही सगळं केलं त्या सगळ्या पारमार्थिक साधनातनं शेवटी उद्देश काय आहे, ईश्वर प्राप्ती हाच उद्देश आहे, बाकी काय. ईश्वर प्राप्ती, ईश्वराची कृपा प्राप्त होणे हा नव्हे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ईश्वराची कृपा प्राप्त होणे हा उद्देश असतो आणि ती कृपा सर्वसाधारणपणे ऐहिक गोष्टी नीट व्हाव्यात यासाठी असते. नैसर्गिक पण आहे, माणसाला प्रत्येक गोष्टीच्या साठी म्हणून देवाचा आधार घेण्याची सवय असते. त्या देवाचा आधार घ्यावा याच्या बाबतीमध्ये काही अडचण काहीच नाही. देवाचा आधार घेण्याच्या मध्ये ऐहिक गोष्टी प्राप्त करून घेण्याच्यासाठी म्हणून देवाचा आधार घ्यावा ही गोष्ट सरळ आहे. पण मुख्य म्हणजे देवाची प्राप्ती होणे, आधार घेणे, त्याची कृपा प्राप्त होणे, या सर्व गोष्टींच्या पलीकडे देव प्राप्त होणे. तर देव प्राप्त होणे म्हणजे त्याचा अनुभव येणे, आणि त्याचा अनुभव येणे म्हणजे त्याच्या स्वरूपाचा अनुभव येणे. आपला स्वरूप, आपलं स्वरूप काय, त्याचं स्वरूप काय, या दोन मधला संबंध काय हे समजून घेऊन त्यानुसार साधना जर का त्या दिशेने झाली तर तो अनुभव येणार. म्हणून एवढं सगळं केलं, जप केलं, तप केलं, पारायण केले, या सगळ्या गोष्टीचं फळ असं म्हणतात, सकळ केल्याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ. शाश्वत जे आहे, निश्चळ जे आहे ते समजून घेणं. शाश्वत ओळखावे निश्चळ म्हणजे अंतःकरण स्वतःच चळून न देता निश्चळपणाने शाश्वत ओळखलं पाहिजे. मन फिरतंय सगळीकडे आणि शाश्वत कसं ओळखता येईल, त्यामुळे मन स्थिर ठेवून शाश्वत ओळखलं पाहिजे, चित्त स्थिर ठेवून शाश्वत ओळखलं पाहिजे. म्हणून शब्द दोन्ही घातलेले, शाश्वत आणि निश्चळ, या दोन्ही गोष्टींचा अर्थ साधारणपणे सारखा आहे, अगदी सारखा नसला तरी. शाश्वत म्हणजे जे बदलत नाही, जे जाणारं येणारं नाहीये, असं जे परमतत्व आहे ते कसं ओळखता येईल. निश्चळ असं अंतःकरण असेल तरच ते, म्हणजे अंतःकरण सगळीकडे फिरत नाहीये, चळत नाहीये, त्याच्यानंतर जे सांगितलेलं आहे ते समजून घेतलं, विचाराने समजून घेताना उलटे सुलटे विचार येतात, हे सगळं करून एकदा का होईना नक्की त्याच्याबद्दलची धारणा झाली मनामध्ये. शाश्वत ओळखावे निश्चळ. हे तर सत्यच आहे की शरीर शाश्वत नाही आहे, सारखं बदलत आहे, लहानपणापासून बदलत 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 इथपर्यंत आलंय. आता इथून पुढे काय काय बदलणार आहे आपल्याला माहिती नाही, तो विचार करण्याचंही कारण नाही. नको त्या गोष्टींचा विचार करत बसतात काय अर्थ.
शाश्वत ओळखावे निश्चळ. म्हणजे एकदा का तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घेतले, डोक्यामध्ये त्यातल्या धारणा नक्की केल्या, समजून घेतलं नीटपणाने, आणि मग ते समजून घेतल्यानंतर एकदा पटल्यानंतर बुद्धीला, त्याच्यानंतर तिथनं हलता कामा नये. मग आपण असंच करून बघू का, तसंच करून बघू का, काही करून बघू नको. एक सांगितलं त्याप्रमाणे कर. तुला पटलेलं आहे ना. आपण कोण, आता विशेष भाग समर्थांच्या याच्यामध्ये इतका एक्झॅक्टनेस आहे की इकडं तिकडं हलू देत नाही. शाश्वत काय ओळखावं, निश्चळपणाने ओळखावं, आणि मग लगेच पुढे सांगतात आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. बास, दुसरं तिसरं काही बघू नये. म्हणजे आता आपण कोण, रमण महर्षींची सगळी साधना या गोष्टीच्या भोवती आहे. फाइंड आउट हू एम आय. एका साधकाने त्याला विचारलं की माझ्यामध्ये विकार फार आहेत, तर राग येतो अतिशय. बऱ्याच जणांना येतो, ते विचारत नाही. राग येतो अतिशय, तर काय करावं. तर त्याच्यावर त्याने सांगितलं की राग कुणाला येतोय पहा. बास, कुणाला राग येतो, मला राग येतो, मला म्हणजे कुणाला येतो, असं करत 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 गो टू सेल्फ, स्वकडे जा. स्वतःच्या मध्ये असलेलं चैतन्य तत्व, स्वतःमध्ये असलेला परमात्मा, सगळ्या संतांनी जाणून ही गोष्ट सांगितलेली आहे. कोणीही अपवाद नाही, सर्व संतांनी ही गोष्ट सांगितली. काय आहे पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. पांडुरंग हा इथे आतमध्ये आहे. पांडुरंग या शब्दाचा अर्थच बघितला तर असं आपल्या लक्षात येतं की पांडुर अंग म्हणजे उज्ज्वल वर्ण. पांडुरा म्हणजे पांढरा, पांडुर अंग म्हणजे उज्ज्वल वर्ण असलेला. आता त्या विठ्ठलाच्या मूर्तीचा रंग काही पांढरा नाहीये, पण ज्यावेळेला भक्तांना त्याचं दर्शन होतं त्यावेळेला ते उज्ज्वल वर्णाचं आहे म्हणून त्याला पांडुरंग असं नाव ठेवलं. म्हणजे दर्शनातनं आलेलं हे नाव आहे. आता कुणी म्हणत नाही की ही विठ्ठलाची मूर्ती जी आहे तर ती पांडुरंगाची म्हणजे पांढऱ्या रंगाची, असं कोण म्हणणार. पण पांडुरा अंग म्हणजे उज्ज्वल तेजोमय अशा प्रकारचं ज्याचं अंग आहे ते ज्ञानस्वरूप, असं त्यांना दर्शन झालं म्हणून पांडुरंग असं नाव पडलं. विठ्ठल या शब्दाचा पण अर्थ वीतचा केला ठोबा. वीत म्हणजे जाणणे, त्याचा स्तंभ, ठोबा म्हणजे स्तंभ. वीतचा केला ठोबा, तो हा विठेवरी विठोबा. विठ्ठल या शब्दाचा अर्थ सुद्धा ज्ञानाचा स्तंभ असा अर्थ आहे. पुढे संतांच्या वाङ्मयाशी संबंधित आपण राहिलं पाहिजे. इतर जे आहेत विद्वान लोक त्यांच्या वाङ्मयाशी आपण फारसं संबंधित नाही राहिलं तरी चालेल, पण संत वाङ्मय म्हणजे असं अनुभूतीतनं आलेलं शास्त्र पक्क. तर आता हे कोणी सांगितलं नाही इतकं नीटपणे स्पष्टपणे की सद्गुरूंना कुठल्या गोष्टी विचाराव्यात. दोनच गोष्टी विचाराव्यात, मी कोण, देव कोण. देव कोण, आपण कोण, या दोघांचा परस्पर संबंध काय आपण विवरण म्हणतो आहोत, परंतु या दोनच गोष्टी विचाराव्यात की मी कोण, देव कोण. म्हणजेच त्याच्यामध्ये त्यांचा स्वरूप काय, त्यांचा संबंध काय, हे सगळं तेवढ्या प्रश्नामध्ये आलं. त्याच्यानंतर मग या सगळं काही जे केलंय त्या सगळं काही केलं आजपर्यंत पारमार्थिक साधन, त्या सर्व काही पारमार्थिक साधनाचं फळ काय तर शाश्वत ओळखावे निश्चळ. निश्चळपणाने शाश्वत जे परमात्मा आहे त्याला ओळखावं. शाश्वताचा निश्चळपणाने वेध घेणे. निश्चळपणा याचा अर्थ चित्त निश्चळ असणं आवश्यक आहे.
एक मी वाचलं होतं की एक जण त्या गुरूंच्याकडे जातो तो म्हणतो की काय पाहिजे, ते म्हणलं की शांती पाहिजे आणि लगेच पाहिजे लगेच पाहिजे. म्हणजे इतक्या घाईघाईने निश्चळ कसं होणार? तुझ्या मनामध्ये जर का घाई आहे, तुझ्या मनामध्ये गडबड आहे, तर तसं शांतपणानेच वेध घ्यायला लागतो. तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावा. बोलावा, पहावा म्हणजे बोलावा विठ्ठल म्हणजे नाम घ्यावं, त्याच्या संबंधी बोलावा विठ्ठल हे वैचारिक अंगापर्यंत येतं. पहावा विठ्ठल म्हणजे त्याचं आतमध्येच दर्शन घेणं आणि मग जीवभाव त्याच्याशी एकरूप करून टाकणे. म्हणजे हा सगळा एक मार्ग या 3 याच्यामध्ये सांगितलंय. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. आणि सगळ्यात शेवटी ते असं म्हटलं की देता आली मिठी सावकाश. म्हणजे त्या घाईघाईने होणार नाहीये, शांतपणाने एकरूपता प्राप्त होते. देता आली मिठी सावकाश. व अंतःकरणाची स्थिरता, चित्त शांत राहणे, शांतपणाने साधन करणे. केव्हा होणार केव्हा होणार केव्हा होणार? होणारच नाही. शांतपणाने निवांतपणाने ते करायला पाहिजे साधना. म्हणून शाश्वत ओळखावे निश्चळ. आणि त्या साधनेमधला जो गाभ्याचा भाग आहे, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. बास, याच्या पलीकडे अजून काही. कारण देवाचा शोध घ्यायचा, तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, हे सांगितल्यानंतर देवाचा शोध घ्या असं न म्हणता आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. देवाचा शोध घेण्याचा प्रयत्नच करू नका. स्ववरती राहा, स्वचा स्वेद घ्या, तिथंच देव आहे. देव दुसरीकडे कुठे नाही. म्हणजे दुसरीकडे कुठे नाही म्हणजे तुमच्या आकलनाच्या मध्ये अशा दृश्य विश्वातनं देव दिसणार नाही. तुझ्या आतमध्ये असलेल्या चैतन्य स्वरूपाचा तू जर का वेध घेतलास तर तिथं तुला अनुभव येईल आणि त्या ठिकाणी देवाची एकरूपता प्राप्त होते. म्हणून सकळ केल्याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ. आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. दुसरं काही करू नये हा शब्द जो केवळ शब्द आहे त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही करायची गरज नाही. आपण कोण केवळ शोध घ्यावा. फाइंड आउट हू एम आय, गो टू सेल्फ. बास, दुसरं काही नाही. स्ववरती लक्ष केंद्रित करून राहावे. जे आपण सदोदित ज्याचा विचार करतो आहोत, जे आपण सदोदित ती गोष्ट पुन्हा 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 तीच गोष्ट बोलली जाते आणि तीच गोष्ट आपण ऐकतो आहोत, पण हीच मुख्य गोष्ट आहे. हे मनाला पटायला वेळ लागतो. बुद्धीला पटू शकतं पण मनाला पटायला वेळ लागतो. कारण मला असं वाटतं की या एकाच गोष्टीने काय होणार, पहिली गोष्ट त्याला शांतपणा आवडत नाही. त्यामुळे या ठिकाणून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे अशा प्रकारचं ऋणझुणू रे भ्रमरा, अनेक फुलांवरती बसणे आता स्वभाव आहे. आणि हाच अवगुण आहे. सांडी तो अवगुण रे भ्रमरा, हा चंचलत्वाचा अवगुण सोडून दे असं त्यांना म्हणायचं. म्हणून तिथं राहायचं म्हणजे कुठं राहायचं. योगाचा जर का आपण नीटपणाने अभ्यास केला म्हणण्यापेक्षा समजून घेतलं पहिल्यांदा आणि फाइंड आउट, तर कुठं मस्तकाच्या मध्ये भ्रूमध्याच्या पाशी लक्ष केंद्रित करणे शांतपणाने. कशासाठी गंध लावतो, कशासाठी कुंकू लावतो, या गोष्टीसाठी की आज्ञाचक्र त्या ठिकाणी अवधान केंद्रित करायचं. तिथे केंद्रित करून शांत बसता ते हळूहळू आपल्या मूळ स्वरूपापाशी येत. हे मी तर आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, या सगळ्यांनी संयुक्त अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे. त्याला सगळ्याला मी म्हणत असतो. पण
समर्थ म्हणतात, मी कोण पाहिजे कळले. मी कोण हे कळलं पाहिजे. मी कोण पाहिजे कळले, देह तत्व तितुके शोधिले, मनोवृत्तीच्या ठाई आले मी तू पण. देहतत्व बघितलं, सगळ्या शरीराचं तर दृश्यच आहे. त्या ठिकाणी मी असं आपल्याला म्हणता येत नाही की मी हातच आहे, मी पायच आहे, असं आपण म्हणत नाही, कोणीच म्हणत नाही. म्हणजे अशा प्रकारचा विचार करण्याची पण आवश्यकता नाही की मी शरीर नाही, हे आपल्याला कळत असतं. पण शरीर नसलं तरी मन बुद्धी सहित शरीर यांनी असलेलं व्यक्तिमत्व असतं. आणि मग ते मी आहे असं आपल्याला जरूर वाटत असतं. मला त्रास होतोय, बाकी सगळं माझं आहे, पण मी ज्याला त्रास होत होतो, मला त्रास होतो असं जे म्हटलं जातं, तो मी हा शरीर मन बुद्धी यांनी सहित असलेलं व्यक्तिमत्व, याला मी असं म्हटलं जातं. पण ज्यावेळेला आपण अगदी शांत बसतो, एखादा नाम मंत्र घेतला, शांत बसता 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 देवाचं अस्तित्व आहे सर्वत्र, पण आपल्यामध्ये जे आहे ते मूळ स्वरूप अंतरात्मा ज्याला म्हणतात, लक्ष हळूहळू त्याच्यावरती जातं, स्थिर तिथंच होतं. ते पण घाईने करून चालत नाही. चला घाईने एकदा अंतरात्मेपर्यंत नाहीच जाता येत. म्हणून पहिल्यांदा शांत बसावं, मस्तकात लक्ष केंद्रित करावं, नाममंत्र चालू ठेवावा. कोणताही मंत्र, ओंकार एखाद्या व्यक्तीला आवडत असेल, एखाद्याला सोहम आवडत असेल, एखाद्याला राम आवडत असेल, विठ्ठल आवडत असेल, रामकृष्ण हरी मंत्र, ओम नमः शिवाय, अनेक प्रकृती, आणि त्या प्रकृतीला साजेसा जो कुठला मंत्र आपल्याला आवडत असेल घ्या. त्यानंतर करताना ही गोष्ट भावना मनात ठेवा की आतमध्ये असलेला अंतरात्मा, देव अंतरात्मा स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आहे. ते आपलं मूळ स्वरूप आहे. हळूहळू आपलं लक्ष तिथं जातं. मी असं स्फुरण त्याच्यातनंच निर्माण होतं. मग मी असं जे स्फुरण निर्माण होतं ते जर का तिथंच राहिलं तर तत्वाचा आपल्याला अनुभव येईल. पण मी हे स्फुरण शरीराला आणि शरीर संबंधांना लावण्याची आपल्याला लहानपणापासूनची सवय आहे, आपापच असते. ते स्फुरण तिथल्या तिथंच ठेवणं, तिथल्या तिथंच ठेवणं, मंत्राच्या साह्याने हळूहळू त्या ठिकाणी राहणं. तसं जर का केलं तर ते चित्त स्थिर होऊन इतर विचार वृत्ती कमी 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 होत हळूहळू मुकुंद राजांनी ज्याला म्हटलं की नदी उगमी स्थिरावे तरी तीस सिंधू पण का न यावे. नदी जर का उगमापाशी स्थिर झाली तर तिथं सागर होईल, तरी तीच सिंधू पण का न व्हावे, तैसे जीवाचे ब्रह्म का न व्हावे, या स्थिती राहतात. त्याच ठिकाणी राहणे. मनोवृत्तीच्या ठाई आले मी तू पण. मनोवृत्तीच्या ठिकाणी मग मी संबंध शरीराशी जोडल्यानंतर दुसरा शरीर किंवा इतर सर्व गोष्टी, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी तू पण हा भाग येतो. सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता, मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. परमतत्व परमात्मा, त्याच्यात मी असं जर का बघितलं तर शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे सुद्धा मी नाही, बुद्धी म्हणजे सुद्धा मी नाही. हे आपल्याला कळतं की माझी बुद्धी, असं म्हणत नाही की मी बुद्धी, माझं मन असं म्हणतो, त्याप्रमाणे माझं मन असं म्हणतो, मी मन असं म्हणत नाही. त्याच्यामुळे शरीर मन बुद्धी याच्यापासून आपण स्वतंत्र आहोत, त्याची आपल्याला जाणीव असते. मग मी आहे तरी काय तत्व, ते तत्व जे आहे मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. तत्वामध्ये तत्वाचाच जर का वेध घेतला मूळ तत्वाचा, तर आता हा संबंध राहत नाही मी तू पणाचा. त्या काळापुरतं मर्यादित आपण हे बघतो आहोत की ज्या वेळेला आम्ही
परमात्म्याचा वेध अंतर्यामी घेतो आहोत. नंतर व्यवहारामध्ये सुद्धा तीच अवस्था राहते. हे फार पुढची गोष्ट आहे. असं काही अगदीच आता उद्या उठल्यापासून लगेचच मी तू पण मावळलं असं काही होणार नाही. दृश्य पदार्थाची ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे. मी तू पण हे कैसे ओरे तत्वता वस्तू. दृश्य पदार्थ त्यांची आठवण जी अंतःकरणावरती असते ती पूर जसा ओसरतो हळूहळू कमी होतो तशा प्रकारे अंतःकरणावरती अनेक वृत्तींनी या सगळ्या संबंधांची आठवण येत असते. ती हळूहळू कमी होते. दृश्य पदार्थाची ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे. मग त्याच वेळेला हे आत्मतत्व आहे. त्यात मी अशा प्रकारची स्वतंत्र जाणीव, ती जाणीव हे तत्व आहे. ते मूळ तत्वामध्ये विलीन होतं. तत्वे तत्व तेव्हा सरे. मी आणि अशा प्रकारची स्थिती झाल्यानंतर मी तू पण कैसे वरे तत्वता वस्तू. आता सगळं ईश्वर स्वरूपच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. मी पण ते बुडाले विवेके वेगळेपणे गेले. विवेके वेगळेपणे गेले म्हणजे विवेकाने सगळे विचारांचे भेद मावळतात. निवृत्ती पदास प्राप्त झाले. मी हळूहळू मी पण म्हणजे व्यक्तिमत्व, मी असं ज्याला म्हणतो व्यवहारामध्ये तो मी पण यालाच म्हटलेलं आहे. मी पण ते बुडाले. विवेके वेगळेपण गेले. आता राहिला मी. आता मी राहिला आणि एक परमात्मा तत्वस्वरूप आहे तो किंवा आत्मा ज्याला म्हणतो तो. म्हणजे एक आहे ती मीची जाणीव आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मस्वरूप. तर ते विवेकाने हे दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत, एकच आहे. जी जाणीव आहे ते मीची, ते मी आणि ते परमात्मा तत्व हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाही. शुद्ध स्वरूपामध्ये माझं जे अस्तित्व आहे ते आणि परमात्म्याचं अस्तित्व एकच आहे. असं विवेके वेगळेपण गेले. निवृत्ती पदास प्राप्त झाले. आता कुठलीच वृत्ती नाही. उन्मनीपण. उन्मनी पद म्हणजे वरती मस्तकामध्ये योगाच्यामुळे असं वर सगळं मन खेचल्यासारखं म्हणजे अवधान वरती खेचल्यासारखं राहतं आणि ते आत्मतत्वाशी संबंधित होऊन राहतं. नुसतंच वरती खेचल्यासारखं नाही, आत्मतत्वाशी संबंधित होऊन राहतं. त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. निर्बंध अवघाची तुटला विचारे मोक्ष प्राप्त झाला जन्म सार्थकाची वाटेला सगळं काही. असं जर का झालं तर ही स्थिती प्राप्त होईल की बास समजलं, जमलं, कळलं, आता काही अडचण नाही आहे. पुन्हा ज्या वेळेला बसेन त्यावेळेला ही स्थिती प्राप्त सहज होईल. एकदा ती नीट प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी एकदाच शांतपणाने बसलो पाहिजे, रोज बसलो पाहिजे. जेव्हा केव्हा बसेल त्यावेळेला मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं, स्ववरती अवधान केंद्रित करायचं. हळूहळू आपल्याला ते जमायला लागतं. नाना किंत निवारले धोके अवघेचे तुटले ज्ञान विवेके पावन झाले बहुत लोक. पतित पावनाचे दास तेही पावन करते जगास ऐसे हे परिचित मनास बहुतांच्या आली. हे नंतरचं कन्क्लुडिंग स्टेटमेंट आहे शेवटचं, की अशा प्रकाराने हे पतित पावनाचे दास म्हणजे जे भक्त लोक आहेत, जे ज्ञानी भक्त आहेत, ते इतरांना हा मार्ग सांगतात आणि मग त्या मार्गानुसार जर का माणसं गेली तर ते पावन होतात म्हणजे ईश्वराला प्राप्त होतात. पावन करते जगास ऐसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास तिसरा. गुरु शिष्य संवादात्मक असा हा तिसरा भाग समाप्त होतो. समास तिसरा. श्री रामचंद्र अर्पणमस्तु. हरिओम. आपण हा सगळा विचार न करता फक्त प्रक्रियेचा विचार करायचा. मस्तकामध्ये लक्ष ठेवायचं, मंत्र चालवायचा, स्ववरती जाण्याचा प्रयत्न करायचा, तिथंच राहण्याचा प्रयत्न करायचा. ओ